कणकवली जवळच्या सालेस्ते गावी वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेल्या फासकीत अडकून बिबट्या मृत्युमुखी पडला। फासकी लावणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली। ही कारवाई कणकवली वन परिक्षेत्र आणि सावंतवाडी उपवन संरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। न्हावा शिवडी पुलाची उभारणी करताना विकास कामे करण्याची दिलेली आश्वासने पूर्ण केली नाही, शिवाय जमिनीचा मोबदलाही दिला नाही। त्यामुळे संतापलेल्या चिर्ले ग्रामस्थांनी राज्य सरकार विरोधात आणि MMRD विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अटकेत असलेले आसाराम बापू यांच्या पुस्तकांचे उरणमधील एका शाळेत वाटप करण्यात आले। त्यामुळे पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। उरण विंधने कंठवली येथील एका कंपनीच्या गोदामाला आग लागली। या आगीत गोदामामधील सर्व माल जळून खाक झाला। अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली। पूर्ण वेळ स्त्रीरोग तज्ज्ञ मिळावा या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले। कोकणात आज पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली। पेण, मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण या रत्नागिरीच्या पट्ट्यासह सिंधुदुर्गातही पावसाच्या सरी कोसळल्या। अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघामधील भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। किरण सामान हे शिवसेनेचे उमेदवार आहेत। त्यांना युतीचे उमेदवार म्हणून मान्यता मिळाली तर ते एकतर्फी निवडून येतील। कोकणात सेना भाजपची 70% ताकद आहे, असा दावा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना केला। परमपूज्य स्वामी स्वरूपानंद यांचा तिथीप्रमाणे 121वा जन्मोत्सव सोहळा नुकताच उत्साहात पार पडला। या निमित्ताने कथा, कीर्तन, प्रवचन, अभंग वाचन, दिंडी, प्रसाद वाटप असे उपक्रम उत्साहात साजरे झाले। सागरी 36 किलोमीटरचे अंतर केवळ 8 तासांमध्ये पोहून पूर्ण करण्याचा विक्रम करणारी रायगडची 13 वर्षीय जलकन्या रुद्राक्ष मनोहर टेमकर हिचा सत्कार उरण तालुका मराठी पत्रकार संघातर्फे नुकताच करण्यात आला। पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू, उपाध्यक्ष वीरेश मोडखरकर, दिलीप कडू, सुयोग गायकवाड यांनी तिला सन्मानित केले। तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे।